नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक रामदास अंगद येडे. मी सोनोपंत दांडेकर आर्ट्स, VS आपटे कॉमर्स, MH मेहता सायन्स कॉलेज पालघर या ठिकाणी गेली 11 वर्ष अध्यापनाचं काम करत आहे. मी स्वतः दृष्टीहीन आहे, पण मी सुरुवातीपासून दृष्टीहीन नाहीये. माझा जन्म बीड जिल्ह्यातील एका लहानशा खेडेगावात माझा जन्म झाला. माझ्या आयुष्याकडे मी जेव्हा पाहत असताना असं की सुरुवातीला माझी 6 वर्षांचा असताना आई गेली, 8 वर्षांचा असताना वडील गेले आणि त्याच्या पाठोपाठ माझी दृष्टीही गेली. असे एका पाठोपाठ एक संकट माझ्या आयुष्यामध्ये उभे राहत होते. अशाही परिस्थितीमध्ये 1-2 वर्ष माझे खूप विचार करण्यामध्येच गेले. परंतु एक स्टोरी ऐकली की एका व्यक्तीला चप्पल नसते म्हणून तो रडत बसतो आणि दुसरा व्यक्ती ज्याला पाय नाहीयेत परंतु तो आनंदाने म्हणतो की मला हात आहेत, डोळे आहेत, कान आहेत, मी ह्या अवयवांचा चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकतो. ह्या स्टोरीने माझ्या जीवनामध्ये एक परिवर्तन आलं आणि प्रगती अंध विद्यालय बदलापूर या ठिकाणाहून मी माझं पुढील शिक्षण पूर्ण केलं. मी अगदी 7-8 दिवसामध्ये ब्रेल लिपी शिकलो, कारण 4थी पर्यंत होतो आणि मला परत पहिलीत जाऊन बसायचं नव्हतं आणि तिथल्या लोकांनी चांगलं मला सहकार्य केलं. मी 10वीला मला 82% मिळाले. त्यावेळेस मी हा माझा स्ट्रगल सांगत असताना 10वीचा 17 नंबरचा फॉर्म भरला होता आणि एक मझर शेख नावाचे सर होते, त्यांच्या घरी राहिलो मी. त्या दोघा नवरा बायकोंनी मला खूप मदत केली आणि त्यांच्यामुळेच मी वाटलंही नव्हतं की मला 82% मिळतील. आणि खरं इथेच माझ्या शिक्षणाला सुरुवात झाली की शिक्षण काय करू शकतं किंवा शिक्षण आयुष्यामध्ये काय परिवर्तन घडून आणू शकतं, हे खरं माझा हा टर्निंग पॉइंट ठरला. नंतर मी 2010 मध्ये स्नेहांकित हेल्पलाईनच्या संपर्कात आलो. ह्या 2 वर्षाच्या काळामध्ये 8 ते 10 माझी 12वी झाली. 12वी 2 वर्षामध्ये मला खूप संघर्ष करावा लागला होता रेकॉर्डिंगसाठी. माझे मामा रेकॉर्डिंग करून द्यायचे, पण त्यांच्या धावपळीच्या ह्याच्यामध्ये ते खूप मर्यादा असायच्या. मग मी लोकांचं रेकॉर्डिंग लोकांकडनं करून घ्यायचं, परंतु ते काही मध्ये 2-3 शब्द जर चुकले तर हे खूप कठीण असतं आम्हाला लिंक लावणं, कारण रेकॉर्डिंग प्रॉपर झालं पाहिजे. 12वीला मला 84% मिळाले आणि ह्या स्नेहांकित हेल्पलाईनची पुढे मला 12वी नंतरच्या जगतामध्ये खरं माझ्या पुढच्या आयुष्यात खूप मोठं सहकार्य मला स्नेहांकित हेल्पलाईननी करून दिलं. स्नेहांकित हेल्पलाईनच्या जोरावरच मी त्यांनी दिलेले वेगवेगळे पुस्तक आम्ही रेकॉर्डिंग केले. त्याच्या मदतीने मी सोनोपंत दांडेकर महाविद्यालयामध्ये नॉर्मल विद्यार्थ्यांमध्ये FY, SY आणि TY या तिन्ही वर्षी मी प्रथम क्रमांकाने आलो होतो. आणि विशेष म्हणजे माझ्या नंतरचा जो दुसरा क्रमांकाचा विद्यार्थी आणि माझ्यामध्ये 10 ते 12% गॅप असायचा. नंतर ग्रॅज्युएशनला मी पहिला आल्यानंतर माझं MA मी पॉलिटिकल सायन्समध्ये सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीमध्ये केलं. आणि त्यावेळेस पण मला लागणारे ऑडिओ बुक मी स्नेहांकित हेल्पलाईन कडनंच आम्ही करून घेतले. त्यात थोडीशी गमतीचा भाग असा आहे की याच दरम्यान मी आणि माझे असे एक 7 ते 8 दृष्टीहीन माझे बांधव आम्ही UPSCचं प्रिपरेशन करत होतो आणि आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांची आवश्यकता होती. मग काय करायचं, तर आम्ही एकाच वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या काही सिग्नेचर किंवा प्रत्येकाने एक पुस्तक मी माझ्या नावाने करून आणतो रेकॉर्डिंग, असं करून आम्ही मॅडमकडनं किंवा स्नेहांकित हेल्पलाईनकडनं वेगवेगळे पुस्तकं आमच्यासाठी लागणारं स्टडी मटेरियल आम्ही तयार करून घेतलं होतं. तसंच त्याचा उपयोग, त्याचा पण फायदा माझ्या जीवनामध्ये खूप झाला, कारण UPSCचं प्रिपरेशन करत असताना जे पुस्तकं पॉलिटिकल सायन्सचे वाचले गेले याचाही फायदा मला मी सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीच्या पॉलिटिकल सायन्स डिपार्टमेंटमध्ये A ग्रेडनी त्या डिपार्टमेंटमधला मी सेकंड होतो. तिथेही नॉर्मल विद्यार्थी होते आणि सर्वात मध्येही मी सेकंड रँकला होतो. ह्याचंही हे सर्व ह्यांच्या मदतीमुळेच होऊ शकलं. त्याच्यानंतर मी सोनोपंत दांडेकर महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झालो आणि मला कॉम्प्युटरची गरज भासली शिकण्याची. मग मला वर्किंग डेला तर येणं शक्य नव्हतं किंवा मग नंतर मॅडमनी मला सांगितलं की रामदास, आम्ही एक संडेची बॅच पण चालू केलेली आहे. म्हणजे फक्त पुस्तकं रेकॉर्डिंग करून न देणं, कारण 2010 पर्यंत 15 पर्यंत आम्ही रेकॉर्डिंगवर अभ्यास करायचो. जसा काळ बदलला तसं स्नेहांकित हेल्पलाईननी पण आपल्या
जे मदतीचं स्वरूप होतं त्यांनी बदल केलं. दिव्यांग दृष्टीहीन विद्यार्थी फक्त रेकॉर्डिंग आणि या पुस्तकापुरतं त्यांनी मर्यादित न ठेवता त्यांनी तंत्रज्ञानामध्येही दृष्टीहीन विद्यार्थी पुढे गेले पाहिजेत, तेही कुठे मागे राहू नयेत आणि त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांनी टेक्नॉलॉजीचा वापर करावं म्हणून त्यांनी कॉम्प्युटर कोर्सेस चालू केला. माझ्यासारखे अनेक विद्यार्थी त्या कॉम्प्युटर कोर्सला येत होते कारण संडेमुळे तो आम्हाला खूपच चांगला हे झालं होतं. या काळात मी एक विद्यार्थीच होतो. पुणे विद्यापीठामध्ये मी राज्यशास्त्र विषयात A ग्रेडनी सेकंड टॉपर होतो आणि खरी सुरुवात म्हणजे असं म्हटलं जातं की मी वाचलं होतं की व्यक्तीकडे सत्ता, बुद्धिमत्ता आणि पैसा या तीनपैकी एकही गोष्ट नसेल तर त्यांना कुणी विचारत नाही. अर्थात माझ्या जीवनामध्ये हे सगळं होतं. जोपर्यंत मी शिक्षण घेऊन मी नोकरी लागत नव्हतो तोपर्यंत मलाही कुणीच विचारत नव्हतं किंवा माझे वेगवेगळ्या प्रकारचे मला संघर्ष करावा लागत होता. परंतु शिक्षण ज्ञान हा माणसाचा जो तिसरा डोळा असतो तो खरोखरच आम्हाला माझ्यासारख्या असंख्य दृष्टीहीन विद्यार्थ्यांना ही स्नेहांकित हेल्पलाईन जी संस्था आहे त्यांचे वाचक आहेत. आमच्या असंख्य दृष्टीहीन विद्यार्थ्यांचे ते डोळे बनतात आणि आम्ही बघू शकतो त्यांनी वाचल्यामुळे अगदी खूप वेगवेगळे गव्हर्नमेंटचे GR असतात ते खूप साध्या सोप्या भाषेमध्ये आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. दुसरा सहाय्यक प्राध्यापक म्हणून जॉईन झाल्यानंतर त्या असंख्य अडचणी नॉर्मल लोकांनाही असतात, त्या मलाही होत्या. परंतु दृष्टीहीन असल्यामुळे लोकांचा दृष्टिकोन पूर्ण वेगळा होता. जरी मी त्या महाविद्यालयामध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत टॉपर आलो असलो तरी लोकांच्या मनात पहिला प्रश्न होता की तुम्ही शिकवणार कसे, तुम्ही क्लास हँडल करणार कसे. अशा परिस्थितीमध्ये मला संधी मिळाली आणि मी जेव्हा क्लासला जायचो सुरुवातीच्या काळात अर्थात मी UPSCचं प्रिपरेशन करत असल्यामुळे माझ्याकडे कोणत्याही विषयावर मी विद्यार्थ्यांशी संवाद करू शकत होतो. परंतु जे टेक्स्ट प्रॉपर टू द पॉइंट शिकवलं पाहिजे यासाठी अगदी सुरुवातीच्या काळामध्ये मला सकाळी मी 3 वाजता 3:30 वाजता उठणं, जे रेकॉर्डिंग बुक होते जे 2013 ते 15 मध्ये मी स्नेहांकित हेल्पलाईन कडनंच पॉलिटिकल सायन्सचे पुस्तकं रेकॉर्डिंग केले होते. हे पुस्तकं मी पुन्हा ऐकत असायचो. ते डोक्यात जसं की रोज माझी परीक्षा आहे अशा पद्धतीने मला तो अभ्यास करायला लागायचा. आणि ज्यावेळेस मी लेक्चरला जात होतो तेव्हा सुरुवातीला म्हणजे मला अगदी काही खूपच मुलांनी सपोर्ट केला, सुरुवातीला बिलकुल असं नाहीये. परंतु 1 महिन्यानंतर माझ्या लेक्चरला फक्त कला शाखेचेच विद्यार्थी नाहीत तर विज्ञान आणि कॉमर्स शाखेचेही विद्यार्थी येऊन बसत होते. तर ह्याच्यामुळे मला अजून काहीतरी करण्याची ऊर्जा मिळते आणि मी माझ्या महाविद्यालयामध्ये जवळजवळ 300 प्राध्यापक आहेत नॉर्मल आणि त्याच्यामध्ये एकमेव मी ब्लाइंड आहे आणि त्यांच्याप्रमाणेच मला अगदी संस्थाचालक, प्रशासन सगळ्यांकडनं मला समानतेची वागणूक दिली जाते. फक्त सुपरविजन हा जो एक भाग सोडला तर कॉलेजमधल्या प्रत्येक कामामध्ये मी सहभागी असतो एक ॲज अ फॅकल्टी म्हणून आणि मला कोणतीही आता अडचण येत नाही. पण सुरुवातीला खूप अडचणी होत्या. परंतु माझं वैयक्तिक आव्हान असेल की अडचणी घेऊन रडत बसण्यापेक्षा आपण त्या लोकांनी आपल्याकडनं काहीतरी शिकलं पाहिजे यासाठी सातत्याने मी प्रयत्न करत होतो, जेणेकरून मला ते उद्या संस्था किंवा ते म्हणू नयेत की अरे हा निकामी आहे. आणि मला सहानुभूती नको होती. माझ्या सुरुवातीपासूनच माझ्या आयुष्यामध्ये मला कुठलीही सहानुभूतीची मी तो विचारही केला नाही आणि ती नको होती मलाच. त्याच्यामुळे मला महाविद्यालयातून खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट मिळाला. आजही याच महाविद्यालयामध्ये वेगवेगळे दृष्टीहीन विद्यार्थी शिकायला येतात. मी स्वतः अनेक ठिकाणी गेस्ट लेक्चर द्यायला जातो. तर त्यावेळेस लोकांना माहित पडतं की अरे वा, ब्लाइंड व्यक्ती शिकू शकतो, इथून सुरुवात होती आणि तो प्राध्यापक बनू शकतो. हा पुढचा अजून त्यांच्या मनातला प्रश्नही तो क्लिअर होतो. आणि खूप साऱ्या विद्यार्थी असतात की ज्यांना जसं मला 4थी पर्यंत दिसायचं, माझ्या संपर्कामध्ये पालघर जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थी आहेत की त्यांना रात्री दिसायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची दृष्टी गेलेली आहे. असे लोकांनी माझ्याशी संपर्क साधला. परंतु जव्हार मोकाडा त्या भागात असल्यामुळे ते काही फार असं मुंबईपर्यंत अजून पोहोचू शकले नाहीत. परंतु भविष्यात ते ह्या संस्थेच्या संपर्कात आले तर त्यांना वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळू शकतात. असं म्हटलं जातं की कुणी ज्याला म्हणजे एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर.
ही जी म्हण आहे ती आमच्या ह्या संस्थेचे जे संस्थापक आहेत परिमला भट मॅडम, ह्या स्वतः दृष्टीहीन आहेत आणि त्यांनी त्यांच्या आलेल्या अनुभवातून आपल्यासारख्या असंख्य जे बंधू भगिनी आहेत त्यांना काहीतरी मदत व्हावी म्हणून मॅडमनी जे सुरुवातीला चालू केला होता हा उपक्रम, कदाचित मॅडमलाही वाटलं नसेल की पुढचे 25 वर्ष स्नेहांकित हेल्पलाईन एवढं मोठ्या प्रमाणात काम करेल आणि आज स्नेहांकित हेल्पलाईन फक्त एकाच क्षेत्रात काम न करता, फक्त रेकॉर्डिंग बुक करून न देणं इथपर्यंतच न करता वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचे पुस्तकं रेकॉर्डिंग करणं, वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं आणि ह्यांनी ज्या संस्था चालू केली होती, एक म्हणजे खूप महत्वाचं आहे की आपल्या जनरली घरामध्ये जर तिसरा माणूस कुणी आला किंवा घरात कुणाला बोलवायचं असेल, मी आज खूप दिव्यांग दृष्टीहीन विद्यार्थ्यांबरोबर कधी बोलत असतो आणि त्यांच्याकडे खूप एक कॉमन प्रश्न असतो, सर मग आपण बाहेर भेटूया का? नाही, घरी नको, कारण सर आम्हाला आपल्याला दिसत नाही, कसं वाटेल. परंतु ह्या आमच्या एक परिमला ताईंनी त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये म्हणजे कुठलाही म्हणजे आत्ताचे लोक घरात कुणाला अननोन पर्सनला घेत नाहीत, परंतु मॅडमनी असंख्य दृष्टीहीन विद्यार्थ्यांना आपल्या घरामध्ये रेकॉर्डिंग करून देऊन त्यांना आपला घरचा ऍड्रेस दिला आणि कुठल्या महाराष्ट्राच्या भारताच्या कोणत्या कोपऱ्यातून तो विद्यार्थी येतो किंवा कोणत्या जातीचा येतो, कोणत्या धर्माचा येतो, हा कोणताही विचार न करता त्यांनी त्यांच्या घरातून जी सुरुवात केली होती आणि घरामध्ये येण्याची परवानगी दिली. हे खूप त्यांचं महत्वाचं काम आहे आणि आज 25 वर्ष होत असताना मॅडमच्या जे स्वरूप होतं सुरुवातीला फक्त मुलांना रेकॉर्डिंग बुक आणि वाचन लेखक पुरवणं, ह्याच्यामध्ये बदल होऊन टेक्नॉलॉजीमध्ये मॅडमचे विद्यार्थी संस्थेचे वेगवेगळे उपक्रम चालतात. काही कोविडच्या पिरियडमध्ये जे विद्यार्थी प्रत्यक्ष येऊ शकत नव्हते त्यावेळेस त्यांनी ऑनलाईन क्लासेस कॉम्प्युटरचे चालू केले. मुलांना फक्त शिक्षणासाठी म्हणजे संस्था जी आहे एवढंच मदत नाही करत, तर त्यांना आर्थिक सहाय्य देखील, काही स्कॉलरशिप मिळवून देण्याचं देखील मॅडम काम करत आहेत. मला स्वतःला 2011 मध्ये एका आजाराचा मी संघर्ष करत असताना मॅडमनी मला 1000 रुपये दिले होते आणि कदाचित त्यांच्या ते लक्षात असतील नसतील माहित नाही की मला टीबीचा आजार झाला होता आणि त्यावेळेस औषधासाठी म्हणून पैसे मॅडमनी मला तेव्हा दिले होते, ते माझ्या अजून लक्षात आहेत. तर अशा असंख्य विद्यार्थ्यांना मॅडम वेगवेगळ्या प्रकारची मदत, आर्थिक मदत देखील करत आहेत. काही विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये गव्हर्नमेंटच्या हॉस्टेल मिळवून देण्यासाठी संस्था कार्य करत आहे. कुकिंगमध्ये म्हणजे दृष्टीहीन विद्यार्थी फक्त शिक्षणात वगैरे पुढे जाऊ नये, तो स्वावलंबी बनावा, त्याला स्वतःला किचनमध्ये काम करता यावं. मी स्वतः यांचा कोर्स अटेंड केला होता कुकिंगचा ऑनलाईनच्या ह्याच्यामध्ये. तो ऑफिशियली मी त्याला रजिस्टर झालो नव्हतो, परंतु एका दुसऱ्या विद्यार्थ्याच्या मदतीने मी तो ऐकत होतो. तर मी स्वतः त्या कुकिंगचा फायदा घेऊन म्हणजे काही गोष्टी कोविडच्या पिरियडमध्ये मी स्वतः माझं वैयक्तिक जेवण बनवायचं, त्यालाही स्नेहांकित हेल्पलाईनची मला खूप मोठी मदत झाली. त्यामुळे स्वावलंबी बनवण्यापर्यंत ही संस्था विद्यार्थ्यांना मदत करते आणि फक्त सहानुभूती एवढंच नकोय विद्यार्थ्यांना मिळावी अशी त्यांची इच्छा नाही, तर विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जावा आणि त्याच्या कार्याने समाजाचा त्यांनी दृष्टिकोन बदलावं, हे संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आहे त्यांचं कार्याचं. आणि आता त्यांनी ग्रामीण भागातही आपल्या कार्याची सुरुवात केलेली आहे. आउटरीच प्रोग्रामच्या माध्यमातून ते आदिवासी पाड्यांवर पोहोचतात, लोकांमध्ये जागृती करण्याचं काम करतात. खूप विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे अपंगत्वाचे सर्टिफिकेटच नसतात, असेही ते कॅम्प सध्या ते घेतात आणि त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांचा काही स्टाफ असतो तो मुलांना ऑनलाईन मदत करतो. मी वैयक्तिक खूप विद्यार्थ्यांना नंबर देतो, त्यांचेच ऑफिसमधून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं. अगदी स्क्रीन रीडर कोणते मोबाईलमध्ये वापरावेत ही मदत कोणत्याही वेळी विद्यार्थ्यांनी कॉल केल्यावर त्यांना मिळते. हा विद्यार्थ्यांचा फीडबॅक मला स्वतःला आहे आणि संस्थेची अशीच उत्तर प्रगती होत राहो, शुभेच्छा. आणि सर्वच दृष्टीहीन विद्यार्थ्यांनी या सर्व सुविधांचा लाभ घ्यावा. याशिवाय सर्व समाजातील इतर जे मदत करणारे लोक आहेत त्यांनीही संस्थेला वेगवेगळ्या प्रकारे जशी त्यांना मदत हवी ती मदत त्यांनी करावी. फक्त
रेकॉर्डिंग करणं हा एकमेव उद्देश नाही, तर आमच्यासाठी रायटर लागतात. मुंबई परिसरामध्ये किंवा ग्रामीण भागात तर रायटरच आम्हाला मिळत नाहीयेत. मला स्वतः परीक्षेसाठी रायटर मिळवण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागला होता. परंतु तेव्हा मी स्नेहांकितच्या इकडे संपर्कात नव्हतो मुंबई साईडला. परंतु मुंबईमधल्या विद्यार्थ्यांना स्नेहांकित हेल्पलाईन त्यांना रायटर देखील पुरवते. ही खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण आम्ही अभ्यास करून उपयोग नाहीये. आम्हाला जर रायटर नाहीच मिळाला किंवा रायटर चांगला किंवा तो प्रामाणिक रायटर नाही मिळाला तर आम्ही कितीही अभ्यास करून आमचा काहीही उपयोग होणार नाही. तर त्यासाठी ही संस्था फक्त रेकॉर्डिंग बुक पुरवत नाही किंवा कॉम्प्युटरचे क्लासेस विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत नाही, तर त्याशिवाय त्यांना किचन म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो की कुकिंगमध्ये जे कोर्सेस आहेत ते शिकवतात, रायटर पुरवतात आणि आता काळानुसार काही बदललेल्या कोर्सेस बद्दल पण मॅडम विद्यार्थ्यांना अवेअरनेस त्यांच्यामध्ये क्रिएट करत असतात. स्नेहांकित हेल्पलाईनने आताच त्यांचं जे कार्याची व्याप्ती होती किंवा शहरी भागापर्यंतच फक्त दृष्टीहीन विद्यार्थ्यांपर्यंत त्याचा लाभ घेत होते, आताच त्यांनी मुंबई शहराच्या बाहेर ग्रामीण भागातही एक आउटरीच प्रोग्रामच्या माध्यमातून ते आदिवासी पाड्यांमधील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आता प्रयत्न करत आहेत. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम देखील त्यांनी राबवायला सुरुवात केलेली आहे. मध्येच एक शहापूर साईटला त्यांनी कॅम्प घेतला होता, विरार साईटला एक ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित केला गेला होता. त्याच्यामुळे त्या भागातील लोकांमध्ये दृष्टीहीन विद्यार्थ्यांबद्दलची त्यांची काही लोकांमध्येही जागृती निर्माण करण्याचं संस्था काम करत आहे. उत्तर संस्थेने अशीच प्रगती करत राहो ही आजच्या रौप्य महोत्सव दिनी त्यांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.